पुण्यामध्ये रस्त्यावरती गाडीची डिक्की उघडून चोरी करणाऱ्यांचे प्रकार वाढलेले आहेत। पुण्यातील साळुंखे विहार परिसरामध्ये असणाऱ्या एका टू व्हीलरच्या डिक्कीतून बॅग चोरी करण्यात आलेली आहे। या प्रकरणी एक चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। कोंढवा पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सध्या घेताना दिसतोय। पुण्याजवळच्या वाघोलीमध्ये स्थानिकांची गुंडागर्दी दिसली। एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावरती थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची धोकादायक रेस ही आयोजित करण्यात आली। सोसायटीमधील नागरिकांनी हटकलं, त्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडून शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आलेली आहे। मोबाईल ॲप्लिकेशनवरून रिक्षा सेवा देणारी उबर कंपनी आता नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडं आकारतीये। 18 फेब्रुवारीपासून उबरने त्यांच्या चालकांसोबत असलेल्या करारात बदल केलाय। नव्या अटीनुसार उबर दर ठरवत नाही, तर प्रवासी आणि चालकांमध्ये भाड्याचा निर्णय होतो। नवीन प्रणालीला काही प्रवाशांचा सकारात्मक तर काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी बघायला मिळते, कारण शहराला 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे। पुण्यासाठी खडकवासला प्रकल्पातील वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर या 4 धरणांमधून पाण्याचा पुरवठा होतो। या सर्व धरणांमध्ये सध्या 40% पाणी उपलब्ध आहे, त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात होणार नाही आहे। पुण्यातील थायरीमध्ये बेकायदा नळ जोडणीवरती हातोडा मारण्यात आलेला आहे। पाणी पुरवठा विभागानं धडक मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा विभागानं पोलीस बंदोबस्तामध्ये धायरी महादेव मंदिर ते धनगर वस्तीपर्यंत तब्बल 60 बेकायदा नळ जोडणीवरती हातोडा फिरवलाय। नळ कनेक्शन सुद्धा बंद केलेले आहे। पुण्यानंतर थेट आता जाऊयात विदर्भात आणि घेऊयात आढावा त्या ठिकाणच्या बातम्यांचा। मोताळा तालुक्यातील शेलापूर या ठिकाणी माजी सैनिकांना क्षुल्लक वादातून रागाच्या भरात बंदुकीतून थेट 2 गोळ्या झाडल्या। ही खळबळजनक घटना समोर येते आहे। गणेश चिम असं या आरोपीचं नाव आहे। कोल्ड्रिंकच्या बॉटलवरून झालेल्या वादातून त्यानं आपला परवानाधारक बंदुकीतून गोळीबार केलेला आहे। सुदैवानं या दरम्यान कोणती जीवितहानी झालेली नाही आहे। वाळूचा उपसा आणि त्याचा अवैध साठा या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळते आहे। भंडाऱ्याच्या तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकालजे आणि तुमसरचे तहसीलदार मोहन टिकरे यांना निलंबित करण्यात आलेले आहे। सभागृहामध्ये देखील हा मुद्दा गाजलेला होता। बुलढाणा जिल्ह्यातील धाड या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधेचा बोजवारा उडाला। प्रहार जनशक्ती पक्षाकडून या संदर्भात आंदोलनही करण्यात आलं। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवत आंदोलन करण्यात आले। आरोग्य सुविधा योग्य उपलब्ध करून द्याव्या यासाठी हे आंदोलन करण्यात आलेले आहे। औरंगाबाद येथून बांगलादेश या ठिकाणी द्राक्ष घेऊन जाणाऱ्या ट्रकला अज्ञात वाहनानं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कट मारला। दरम्यान चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक दुभाजकावर यावेळेस धडकलेला आहे आणि उलटलाय। या अपघातामध्ये चालक मात्र सुदैवानं वाचला, मात्र वाहनात भरून असलेले द्राक्ष रस्त्यावरती उलटले। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आसोला या ठिकाणी श्री सोमनाथांची यात्रा भरते। या यात्रेमध्ये अनेक वर्षांपासून शेंडीने गाडी ओढून नवस पेटण्याची परंपरा आहे। सोमनाथांच्या या यात्रेमध्ये आता यंदा 1800 भाविकांनी शेंडीने गाडी ओढली आहे। त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य देखील लावत नवस पेटलेला आहे। विदर्भानंतर थेट जाऊयात मराठवाड्यात। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक वीजग्राहक स्वतःवरील सौर ऊर्जेकडे वळू लागलेले आहेत। प्रधानमंत्री सूर्यघर योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी फलदायी ठरत असल्याचं सध्या तरी एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। या दरम्यान आपण जर बघितलं तर या योजनेतून तब्बल 3900 तर धाराशिव जिल्ह्यातील 9052 घरगुती वर्गवारीतील ग्राहक विजेबाबत स्वयंपूर्ण झाले असल्याचं देखील पाहायला मिळतंय। लातूरमधील एमडीची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे। तब्बल 17 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त झाले। महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं DRIनं ही मोठी कारवाई केली। तब्बल 11.36 किलो मेफेड्रॉन जप्त झालं। एक पोलीस कॉन्स्टेबल देखील मेफेड्रॉनच्या निर्मितीमध्ये गुंतल्याचं दिसलं। पोलीस कॉन्स्टेबलसह 7 जणांना या प्रकरणी अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। गेवराई लगत असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती आता कंटेनरला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये कंटेनर मात्र पूर्णतः जळून खाक झाला। आग विझवण्यासाठी कोणीही आलं नाही अशी माहिती समोर येते। आगीचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे। जालना शहरातील अवैध नळ कनेक्शनसाठी मागील 3 महिन्यांपासून मनपानं शोध मोहीम हाती घेतली। आतापर्यंत 20,214 घरांचं सर्वेक्षण झालं। 5,742 फॉर्म्सची पडताळणी झाली। आतापर्यंत 11,60,000चा दंड भरून घेतलेला आहे। शहरात सुमारे 65,000 मालमत्ता आहेत, मात्र केवळ 22,000 अधिकृत नळ कनेक्शन दिसत आहेत। अपघातानंतर महिने वाहनं घटनास्थळी पडून असल्याचं सध्या दिसतंय। हिंगोली औंढा राज्य मार्गावरती अशी वाहनं दिसत आहेत। वाहतूक पोलिसांसह आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष देखील केलं जात आहे। त्यामुळे हिंगोली प्रशासनाला हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र म्हणून दाखवायचा आहे का, असा प्रश्न प्रवासी वाहतूक संघटना विचारताना दिसल्या आहेत। यानंतर बघूयात एक मोठी बातमी। जामीन मंजूर झाल्यानंतरही प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्येच असणार आहे। असं का? कारण काल न्यायालयातील कागदपत्रांची वेळेत पूर्तता झालेली नाही आणि आज शासकीय सुट्टी आहे, त्यामुळे त्याची जेलमधून सुटका होणार नाहीये। उद्या दुपारनंतर कोरटकरची सुटका होण्याची शक्यता आहे।
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मिळालाय। तर या संदर्भात कळंबा कारागृह परिसरातून अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर देत आहेत। आपण थेट जाऊयात या परिसरात। असणाऱ्या कळंबा कारागृहात आहे आणि या कळंबा कारागृहामध्ये प्रशांत कोरटकर न्यायालयीन कोठडीमध्ये सध्या आहे। काल प्रशांत कोरटकर या संदर्भात त्याच्या जामिनावर कोर्टामध्ये सुनावणी झाली, अंतिम निर्णय झाला। याच कळंबा कारागृहात राहण्याची शक्यता आहे, कारण काल सायंकाळी 5:30 नंतर प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला। मात्र बाहेर येण्यासाठी कागदोपत्रांची पूर्तता करावी लागते। तसेच जामिनासाठी 50,000 रुपयांची जी रक्कम कोर्टामध्ये जमा करायची आहे ती काल संध्याकाळी 6 वाजले तरी प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून किंवा त्यांच्या व्यक्तींकडून ती जमा झालेली नाही। प्रशांत कोरटकर उद्या 12:30 नंतर त्याच्या मुक्ततेची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्यानंतरच तो कळंबा कारागृहातून बाहेर येणार आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। आणि यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून। कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम घाटामध्ये असलेल्या 3 देवरायांमधून गोगलगाईच्या नव्या प्रजातीचा शोध लागला। या प्रजातीचं नामकरण डायक्रॅक्स देवराईवासी असं करण्यात आलेलं आहे। ही प्रजाती 5 मिलीमीटरपेक्षा लहान आहे आणि ही गोगलगाय तिच्या शंखावरील रेषांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे वेगळी ठरते। श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातील 9 आगारांमधून 70 जादा एसटी बसेस सोडण्याचं नियोजन झालंय। शनिवार ते रविवार या कालावधीमध्ये ही यात्रा भरते। तर या यात्रेनंतर प्रत्येक रविवारी होणाऱ्या पाकाणीसाठी 13 एप्रिल ते 11 मे पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार बस सोडल्या जाणार आहेत। अहिल्यानगरमध्ये डोंगराळ भागातील गावांना पाणी टंचाई जाणवते। संगमनेर तालुक्यातील 23,000 लोकसंख्येला 10 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। एप्रिलच्या सुरुवातीला टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि जिल्ह्यातील 60 गावं 44 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। सोलापूर शहरातील 1.5 लाखांहून अधिक लोक पाणी भरण्यासाठी विद्युत पंप मोटारी लावताय। ही माहिती महापालिकेने दिली। काही भागांमध्ये 4 तर काही ठिकाणी 6 दिवसाआड पाणी येत आहे। त्यामुळे पुढचं पाणी येईपर्यंत सध्याचं पाणी पुरवायला पाहिजे, म्हणून नळाला विद्युत पंप लावण्याचा प्रकार सोलापूर शहरामध्ये घडलेला आहे। शिर्डीमध्ये काही दिवसांपूर्वी भिक्षेकरी ताब्यात घेतलेल्या 4 जणांना जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। संतप्त नातेवाईकांनी 2 जणांचे मृतदेह अँब्युलन्सद्वारे थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणून आमची माणसं परत द्या, आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे। यावेळी ही मागणी मैतांच्या नातेवाईकांनी केली आहे। आणि यानंतरच्या बातम्या नाशिक संदर्भातल्या। नाशिकमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापकानं वयोवृद्ध पत्नीची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर स्वतःही गळफास घेत आपलं जीवन संपवलं। तर ही घटना आता उघडकीस आली आहे। आत्महत्येपूर्वी मला तिचे हाल बघवत नाही, माझं पत्नीवर खूप प्रेम आहे, तिला मी मुक्त करतोय असं चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिलं। लता जोशी आणि मुरलीधर जोशी असं मृत दाम्पत्याचं नाव आहे। नाशिक संभाजीनगर महामार्गावरती येवला तालुक्यातील एरंडगाव या ठिकाणी दुपारच्या सुमारास स्विफ्ट कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली आहे। या धडकेमध्ये 3 जण गंभीररित्या जखमी झाले। तिघांना पुढील उपचारासाठी नाशिकमध्ये हलवण्यात आलेलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्हा बँकेची बैठक बोलावली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये शुक्रवारी ही बैठक होणार आहे। बँकेच्या सक्षमीकरणासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर कर्ज वसुली, अडकलेल्या ठेवी, बदललेल्या नोटा या प्रकरणावर चर्चा होईल। या बैठकीकडे शेतकऱ्यांचं खास करून लक्ष दिसतंय।